आजचे प्रतिबिंब दिनांक 25 जुलै. अजूनही जे आजारी आहेत त्यांच्याकडे जर आम्ही दुर्लक्ष केले तर आमच्या जीविताला व विवेकबुद्धीला सतत धोका आहे. 12 पायऱ्या व 12 रूढी, पान 151 इंग्रजी. भावनावेग व भीती थांबवण्यासाठी केलेल्या माझ्या जबरदस्तीच्या मद्यपानाच्या यातना मला माहीत आहेत. त्याचप्रमाणे मद्यमुक्तीसाठी केलेल्या परिश्रमाचे क्लेशसुद्धा माहीत आहेत. जी व्यक्ती आज दुःख भोगत आहे, एकटी पडली आहे व मद्याच्या सुटकेपासून वंचित राहिली आहे, त्या व्यक्तीला मी आज विसरू शकत नाही. मला मार्गदर्शन मिळावे व धैर्य लाभावे. सहानुभूती आणि निस्वार्थीपणाने कृती करण्यास व मी त्याचे साधन मात्र बनून माझी तयारी होण्यासाठी त्या उच्च शक्तीकडे मी प्रार्थना करतो. जे मी एकट्याने करू शकत नाही ते काम इतरांच्या मदतीने करण्यासाठी मला समूहाकडून अशी ताकद सदैव मिळत राहू दे.